ठाणे राज्यातील विविध भागातील नागरिक दुबईत अडकल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत कार्याचा पुढाकार घेतलाय। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम काही मराठी नागरिकांवर झालाय। ठाणे, मुरबाड, पुणे आणि अहिल्यानगर आदी भागातील कुटुंबियांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर शिंदे यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय सुरू केलाय। पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज या महाविद्यालयाचे 84 विद्यार्थी सध्या दुबईत असल्याची माहिती देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दुबईतील बृहन महाराष्ट्र मंडळ तसेच स्थानिक प्रतिनिधी डॉक्टर संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी आणि इतर नागरिकांशी संवाद साधला। या कठीण प्रसंगी महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे। सर्वांना सुरक्षितरित्या महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिले। दुबईत अडकलेल्या इतर मराठी नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक समन्वय यंत्रणांशी संपर्क ठेवावा असे आवाहन करण्यात आले। राज्य सरकारतर्फे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आले। आता मी सकाळी सांगितलं इतिहादची फ्लाईट निघते आज दुपारी फ्रॉम अबुधाबी। तर इतिहाद, अबुधाबी, बंगलोर, चेन्नई चार ठिकाणी जाणार आहे, मद्रास। पण आता दुपारी 3 नंतर एमिरेट्स एअरलाइन्स डिक्लेअर करणार आहे आणि एअर अरेबिया परत रात्री डिक्लेअर करणार आहे। पण इंडिगोचा अजून काही मेसेज आलेला नाही आहे, एअर इंडियाचाही मेसेज आलेला नाही। नाही, आपण काय करू, त्यांचं तिथे हॉटेलमध्ये हे विमानाचं होईपर्यंत ती राहण्याची व्यवस्था करू आणि त्यांना तिथं ते पैसे लागणार असतील त्याची इथून मी व्यवस्था करतो। आता बघा, हे जे आता हे 25 लोक आहेत, दुसरे आणखी पुण्याचे काही लोक आहेत, आणखी आपले अहिल्यानगरचे महाराष्ट्रातले काही लोक जे आहेत ना, समजा हे मी इकडून पण सगळी माहिती लिस्ट घेतो आणि तुमच्याकडे तिथे पण एम्बेसी मधून मिळेल, बरोबर। आणि दुसरी गोष्ट, आपले जे लोक आहेत ना महाराष्ट्रातले काही लोक, त्यांना आहे ना कोणी गव्हर्नमेंट खर्च उचलू द्या नको उचलू द्या, आपण करू त्यांचं। आणि समजलं की नाही, आपण करूया। आणि त्यांना तुम्ही मला फक्त ते तुमचे जसे संपर्कात येतील, माझ्याकडे जसे संपर्कात येत आहेत आपले शहापूरचे, मुरबाडचे, पुण्यातले, मुंबईतले काही आहेत, काही अहिल्यानगरचे आहेत, बरोबर। तर ते जसं आपल्याकडे येतील ना, ते खर्च बिर्च सोडून ते आपण करू ते व्यवस्था, काही प्रॉब्लेम नाही। आमच्या लोकांना त्रास होता कामा नये आणि जसे गेले तसे सुखरूप परत आले पाहिजे असं सांगतो मी त्याला। आणि बाकी काही तुम्ही मला सांगा, मी राहुलला सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला। राहुल आणि डॉक्टर आपला नितीन राठोड आहे, त्याला मी सांगतो। आणि काही चिंता करू नका। तिथे आपण ते गव्हर्नमेंट वगैरे, दुबई गव्हर्नमेंट काय करेल नाही करेल हा विषय वेगळा, आपण करू, काय प्रॉब्लेम नाही। सगळे लोक आपले लोक आहेत आणि आपण त्यांच्यासाठी करू। ओके ओके ओके, चिंता करू नका, घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नका। ओके, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, सरकार तुमच्या बरोबर आहे, आम्ही सगळे आहोत। ओके। नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7च्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। रायगड जिल्ह्यातील पाली येथील विद्यार्थी उत्कर्ष राजेश मपारा हा दुबईत अडकल्याची माहिती समोर आली आहे। मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही भागात हालचालींवर निर्बंध लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। उत्कर्ष हा दुबई इंटरनॅशनल अकॅडमी सिटी परिसरातील SP जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट येथे शिक्षण घेतोय। त्याचे वडील राजेश मपारा यांनी पाली पोलीस स्टेशनमध्ये मुलांबाबतची सविस्तर माहिती दिली असून प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीचा प्रयत्न सुरू केलेत। राजेश मपारा यांनी सांगितलंय की मोबाईलद्वारे उत्कर्षसोबत सातत्याने संपर्क होतोय, मात्र तेथील परिस्थिती बदलत असल्याने कुटुंबियाची चिंता वाढली आहे। संबंधित महाविद्यालयात मुंबई आणि पुण्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परराष्ट्र मंत्रालयामार्फत आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येते। उत्कर्ष आता या वायफाय आणि ह्या सगळ्यामुळे इंटरनेटमुळे आम्ही त्याला जोडलेलं जातोय, पण एकंदरीत
तो जरी दाखवत असला तरी तोही मनातनं घाबरलेला आहे. परिस्थिती आता बाहेर जायचं बंद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इंडियन एम्बसीनी त्यांना काही विशेष सूचना केलेल्या आहेत, कॉलेजनी केलेलं आहे. कॉलेज ऑफलाईन असताना तेही ऑनलाईन आजपासून सुरू केलेलं आहे. गेले शनिवारी रात्री तिथे मोठ्या स्वरूपात क्षेपणास्त्र पडत होती किंवा क्षेपणास्त्र पाडली जात होती. पण ह्या सगळ्यामुळे कुठलाही एखादा विषय असल्यामुळे आणि आम्ही पालक असल्यामुळे खूप सगळं कुटुंब आणि माझे सगळे नातेवाईक आणि माझ्यासारख्या बऱ्याच पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. ह्या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे पाल्य जे उच्च शिक्षणासाठी भारतबाई दुबईमध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टिकोनातनं योग्य ती उपाययोजना करावी. आपल्याला ज्यावेळेस या सर्व गोष्टी समजल्या त्यानंतर आपण काय भूमिका घेतली, आपण प्रशासनाकडे कशी धाव घेतली? मला जेव्हा कळलं की राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने ह्या सगळ्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलली जातात, त्यावेळेला मी तातडीने पालीच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मॅडम हेमा शेरमकर मॅडम यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडे सर्व माझी आणि माझ्या मुलाची माहिती पाठवली. त्याच्यानंतर ती माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मॅडम ह्यांच्याकडे पोचवल्यानंतर मुंबईत मंत्रालयात गेली. मंत्रालयाकडनं तातडीने आमच्याकडे विचारणा झाली आणि त्याच्यातनं माझ्याशी आणि माझा मुलगा उत्कर्ष यांच्याशी रात्री 11 नंतरही संपर्क केला गेला. मी अतिशय समाधानी आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने अशा उच्च शिक्षणासाठी देशाच्या बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांचं अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार निश्चितपणे अडकलेले म्हणजे विमानतळावर अडकलेले फिरायला गेलेली लोक असोत किंवा माझ्यासारख्यांनी उच्च शिक्षणासाठी त्यांच्या भवितव्यासाठी भारताबाहेर पाठवलेले आपले पाल्य असोत ह्यांच्या जीविताची आणि सर्वच पद्धतीतली काळजी मोदी सरकार निश्चितपणे घेईल आणि लवकरात लवकर आमच्यावरचा ताणतणाव कमी करून दुबईत आणि दुबईसारख्या इतर ठिकाणी जी काही विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना निश्चितपणे होईल अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये मी एक अतिशय निश्चिंत आहे. पण तरीही वडील या नात्याने आम्ही सगळीच कुटुंबीय मंडळी, त्याची आई असो त्याची बहीण असो, सगळेच जण आम्ही आत्ता काळजीत आहोत. तरी माझी पुन्हा एकदा शासनाला कळकळीची विनंती आहे की हा सगळा निर्णय आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं अतिशय दमदार पावलं लवकरात लवकर उचलली जावीत. आता आपण उत्कर्ष सोबत व्हिडिओ कॉलवर किंवा ऑडिओ कॉलवर बोललात, दिवसातून किती वेळ त्याच्याशी आता सध्या बोलणं होतंय, आधी किती वेळ बोलणं व्हायचं? आता हे सांगायलाच नको की पालक म्हटल्यावरती मुलगा असो मुलगी असो आपलं पाल्य हे जीवाचा एक हृदयाचा एक तुकडा असतो. मी तर मुलांना बोलताना माझा पंचप्राण आहे, माझा प्राण आहे अशा पद्धतीने आम्ही नेहमी चर्चा करत असतो. आणि अशा वेळेला जेव्हा ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात यायला लागलं त्यावेळेला दर अर्धा तासांनी 1 तासांनी व्हॉट्सअपवरती मेसेज टाका किंवा व्हॉट्सअप कॉल करा. त्याच्यानंतर दुबईमध्ये व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप ऑडिओ कॉल, इतर पद्धतीने जो कॉलची पद्धत कनेक्ट होण्याच्या पद्धती ह्या पद्धतीने आम्ही सगळेच जण उत्कर्षाशी कनेक्ट राहतो. अगदी 2-4 रिंग झाल्यानंतर जरी उत्कर्षाने फोन उचलला नाही तर मनामध्ये कुठेतरी एक धाकधुकी निर्माण होते का. पण एकच आहे की भारत सरकारची आज जागतिक पातळीवर असलेल्या प्रतिमेमुळे ह्या मुलांनाच किंवा भारतातनं जे परदेशात फिरायला किंवा इतर कारणाने गेलेले नातेवाईक आहेत किंवा जी मंडळी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं धोका येईल असं वाटत नाही आहे. पण तरी मन कुठे ना कुठेतरी एक हळवं असतं. ते मुलाच्या बाबतीत असो किंवा आपल्या देशवासियांच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी हळवं आहे. तरी माझी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर हे करून ह्या सर्वांना अगदी सुखरूप दृष्टिकोनातनं भारतात. सोलापूरसह राज्यातील सुमारे 370 ते 400 आरोग्य विमा प्रतिनिधी दुबई येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्सिंगसाठी हे प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 प्रतिनिधीचा समावेश आहे. नियोजनानुसार हे सर्व प्रतिनिधी आज भारतात परतणार होते. मात्र मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारताकडे येणाऱ्या काही उड्डाणावर परिणाम झाला असून पुढील आदेशापर्यंत संबंधितांना दुबईतच थांबावे लागते. दरम्यान अडकलेल्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडे आवश्यक समन्वय साधून लवकरात लवकर मायदेशी परतण्याची व्यवस्था करावी अशी विनंती करण्यात आली.
परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. च्या माध्यमातून 27 तारखेला आम्ही दुबई या ठिकाणी कॉन्फरन्ससाठी आलेलो आहोत. माझ्याबरोबर जवळपास महाराष्ट्र तसेच बाकीच्या 3 राज्यांमधून 370 विमा प्रतिनिधी आम्ही दुबई या ठिकाणी आलेलो आहोत. सध्या आम्ही दुबई फेस्टिवल सिटी या ठिकाणी हॉलिडे इन या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. आज आमची 2 तारखेला मुंबईसाठी फ्लाईट होती, परंतु या युद्धजन्य परिस्थितीमुळे फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत. सध्या तरी आता आम्हाला असं माहीत नाही आहे की आम्ही आता कधी मायदेशी परतणार आहेत. परंतु माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंट, केंद्र सरकार यांना विनंती आहे की लवकरात लवकर इथं आम्ही असलेल्या सर्व भारतीयांना परत नेण्यासाठीचे प्रयत्न करावेत. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये UAE सरकारने या ठिकाणी ज्या व्यक्तींचं म्हणजे राहण्याचा विषय इथला संपलेला आहे त्यांना आहे त्याच पद्धतीने हॉटेलला कंटिन्यू करून पूर्णपणे खर्च करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. तसेच UAEमधील, दुबईमधील काही संस्था असतील यांनीही मदतीचा हात पुढे करून ज्या व्यक्तींसाठी राहण्याची व्यवस्थाच नाही आहे अशा लोकांसाठी हेल्पलाईन नंबर देऊन त्यांना राहण्यासाठीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही केअर हेल्थ इन्शुरन्स या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो आहोत. तर या कंपनीने आमची आत्तापर्यंत चांगल्या अशा पद्धतीने काळजी घेतली आहे. तरी आमचे दौंड तालुक्यातील आमदार राहुल कुल तसेच महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांना विनंती आहे की आमची लवकरात लवकर जाण्याची व्यवस्था करावी. धन्यवाद.